तर नमस्कार मंडळी, मी तुमचा हत्ती परत एकदा घेऊन आलो आहे आपल्यासाठी 60 डेज चॅलेंजमधला आजचा दिवस 23वा. आणि सगळ्यात पहिले मंडळी तुमचे खूप खूप आभार की गेल्या 22 दिवसापासून तुम्ही मला सहन करून राहिले आणि पुढे पण करत चला आणि प्रेम देत चला. तर सगळ्यात पहिले माझ्यासाठी मस्तपैकी निंबू पाणी तयार केलं, खिशात बदाम घेऊन मस्तपैकी हत्तीभाऊ पिले एक पॅक. आणि मग हत्तीभाऊ पॅक पिल्यावर कसं होते, डोकं तडतड तडतड करते. मग गेलो मस्तपैकी फिरायला, फिरून वगैरे आलो मस्तपैकी ग्राउंडवर. आणि ग्राउंडवर आज आमच्या नवीन पिचचे पहिले निरीक्षण केले. ही आमची तीच जुनी पिच आहे जी आता आम्ही नवीन केली. तर यामध्ये उत्साह भरपूर होता आणि काल रात्री ग्रुपवर मेसेज एवढे होते की बघ उद्या मी येतो, उद्या काही करून येतो आणि उद्या मस्त मॅच लावून हे लावून फलाना अशा गोष्टी चालू होत्या. पण ज्यांना यायचं आहे तेच येते. मग एवढं सगळं करून मस्त घरी आलो आणि घरी भेटली मस्त मावळी. मला पटकन खायला दे म्हणे, मला मागच्या कॉलनीत पिंट्याला भेटायला जायचं आहे म्हणे. म्हटलं बरं बाबा देतो. तिला खायला वगैरे दिलं. मग माझा झाला नाश्त्याचा वेळ. मग नाश्त्यामध्ये मी खाल्ली मस्तपैकी एक पपई. आणि त्यानंतर दुकानात गेलो. दुकानातले कामं वगैरे आटपून मग परत घरी आलो. कारण झाली होती जेवणाची वेळ. आणि जेवणामध्ये मी खाल्ली होती मस्त एक भाकर, त्यानंतर मटकीचं वरण होतं आणि एक वाटी ताक. एवढं सगळं करून जेवण झालं. मग संध्याकाळी आज आपण करावं काय? तर मी आज करणार होतो छानसे काकडीचे पराठे. आता काकडीचे पराठे सर्वांनाच भरपूर आवडतात. मला पण भरपूर आवडतात. आणि जेव्हा मला आयते भेटायचे तर विचारूच नका, 5-6 तर धावतच होता हात ते. मग काही नाही, आज मला करायचं तर मी करतो आहे. आणि यामध्ये एक युनिक गोष्ट अशी की मी म्हणजे समजा गव्हाचं पीठ नाही यूज केलेलं आहे. मी यामध्ये यूज केलेलं आहे मिसळाचं पीठ. त्याच्यात म्हणजे समजा ज्वारी, बाजरी आणि उडदाचं पीठ हे मी मिक्स केलेलं आहे आणि हा पराठा बनवलेला आहे. तर आता हा कसा झाला आहे हे मला माहीतच आहे, कारण खूप सुंदर झाला होता. आता आपले पण व्हिडिओचे चालक मालक हत्ती भाऊ तुम्हाला सांगतील कसा झाला म्हणून. त्यासोबत तिळाची चटणी पण होती. कसा झाला हत्ती भाऊ? बापरे, बापरे बाप! लयच प्रेम उतू हत्ती भाऊचा. मग काहीच नाही, असाच राहिला हो आमचा दिवस. आणि खरंच जर का आमचे व्हिडिओ आवडत असेल ना, लाईक करत चला, शेअर करा, फॉलो करा. धन्यवाद.